हेलो एव्हरीवन अँड वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्स रिव्हिजन लेक्चर सिरीजमधील चौथं चॅप्टर वित्त आयोग हे बघणार आहोत. वित्त आयोगाविषयी संपूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुमचा या व्हिडिओचा एक मिनिटही वेस्ट जाणार नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला एक्झाम दृष्ट्या फायदा होईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र प्रबळ आणि राज्य दुबळे या स्वरूपामध्ये आपल्या भारताचं स्ट्रक्चर आहे. म्हणजेच केंद्राकडे वित्तासंबंधीचे मॅक्झिमम अधिकार आहेत. मग या केंद्राकडून राज्याकडे वित्ताचं विभाजन केलं जातं, म्हणजे राज्यांना काही महसूल दिला जातो. तर या राज्यांना दिलेला महसूल जो आहे तो वित्त आयोग केंद्राकडे शिफारस करते आणि तसा अहवाल राष्ट्रपतीला सादर करते. म्हणूनच वित्त आयोग अतिशय महत्त्वाचा आहे. बेसिकली केंद्र आणि राज्यांमध्ये महसुलाची विभागणी कशी असावी हे करण्याचं काम वित्त आयोग करतो. तर वित्त म्हणजे काय आहे तुम्हाला माहित आहे. वित्त म्हणजे आर्थिक घडामोडी किंवा जो पैसा आहे त्याचं विभाजन, इन शॉर्ट आपण म्हणू शकतो. मग आता वित्त आयोगाविषयी आपण कम्प्लिटली माहिती बघणार आहोत. प्रश्न कसे येतात बघा, सांगतो तुम्हाला. सो वित्त आयोगावरती डायरेक्टली एकतर तुम्हाला कलम विचारतील, किंवा वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारतील, किंवा त्यांनी कर महसुलातील वाटा किती % ठेवला होता एखाद्या वित्त आयोगाने ते विचारतील. तर तुम्हाला माहित असेल बघा, आतापर्यंत जे आहे टोटल वित्त आयोग जे आहेत तर ते 16 आहेत. आणि लेटेस्ट जो 16वा वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष तुम्हाला माहित असतील, अरविंद पनगारिया हे सर आहे. अरविंद पनगारिया. तर हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. आता बघा, आयोग तुम्हाला अध्यक्ष देखील विचारतात. लेटेस्ट जे आहेत 12, 13, 14, 15 आणि हे 16वा, यावरती क्वेश्चन येऊ शकतो. किंवा आयोगाने मध्येच 7व्या वित्त आयोगावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. प्रिलिम्सला तसेच मेन्सला हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. आपण बघा, जे लेटेस्ट वित्त आयोग आहे त्यांच्या सर्व शिफारसी वगैरे इन डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. बघा, आता प्रथमतः जाणून घ्या वित्त आयोग. वित्त आयोग. आता वित्त आयोग जो आहे मित्रांनो तो 2 प्रकारचा असतो. 2 प्रकारचा इन द सेन्स की एक असतो केंद्राचा आणि दुसरा असतो राज्याचा वित्त आयोग. म्हणजे केंद्र वित्त आयोग आणि राज्य वित्त आयोग. मग केंद्रीय वित्त आयोग, केंद्रीय वित्त आयोग म्हणजेच केंद्राचा वित्त आयोग, आणि इथं राज्य वित्त आयोग म्हणजेच राज्याचा वित्त आयोग. मित्रांनो बघा, इकॉनॉमिक्स तसं बोरिंग असतं, पण आपल्याला बघा मार्क्स जर घ्यायचे असतील तर आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. थोडं बोरिंग जे आहे ते ऐकावं लागेल कोणाचं तरी. त्यामुळेच हे लेक्चर देखील त्या स्वरूपामध्ये असतील, पण तुम्हाला ते बघितल्यानंतर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे हा विचार करूनच हे लेक्चर बघा. बघा, आता केंद्रीय वित्त आयोग विषयी भारतीय राज्यघटनेच्या 280 कलम मध्ये म्हटलेलं आहे की म्हणजेच केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना करावी, असं भारतीय राज्यघटनेच्या 280व्या कलमामध्ये म्हटलेलं आहे. आणि जर राज्य वित्त आयोगाचं म्हटलं आपण तर आर्टिकल जे आहे ते 243I हे आहे, ज्यामध्ये राज्य वित्त आयोगाची तरतूद आहे. आता केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना जी आहे ती राष्ट्रपती मार्फत केली जाते. राष्ट्रपतींमार्फत स्थापना. आणि जो राज्य वित्त आयोग आहे तर त्याची स्थापना राज्यपालामार्फत केली जाते. मित्रांनो बघा, दर 5 वर्षाला केंद्रीय वित्त आयोग जो आहे तो राष्ट्रपतीला अहवाल सादर करतात. आता बघा, केंद्रीय वित्त आयोग काय करतो की राज्यांमध्ये महसूल विभागणी किती असावी हे सांगतो, आणि म्हणजेच त्याविषयी शिफारसी देतो केंद्र सरकारला. आणि राज्य वित्त आयोग काय करतं बघा, की राज्याला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच तुमचे ग्रामपंचायत असतील किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तर त्यांना महसुलाची विभागणी कशी करावी हे राज्य वित्त आयोग तुम्हाला त्याबद्दल शिफारसी देतो राज्याला. आणि केंद्रीय वित्त आयोगचं मी तुम्हाला सांगितलं. तर केंद्रीय वित्त आयोगाचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, एक अध्यक्ष असतो, लक्षात ठेवायचं देखील, स्टेटमेंटमध्ये येऊ शकतं. 4 सदस्य असतात आणि एक सचिव असतो. अध्यक्ष, 4 सदस्य आणि सचिव, असं केंद्रीय वित्त आयोगाचं स्ट्रक्चर असतं. ओके. सो आता तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल की वित्त आयोग राज्यघटनेनुसार कोणकोणत्या कलम महत्त्वाचे आहेत, कुणाला अहवाल द्यावा लागतो, कुणामार्फत स्थापन केला जातो. बघा, आता आपण थोडं इन डिटेल केंद्रीय वित्त आयोगाविषयी माहिती बघूया. केंद्रीय वित्त आयोग.
केंद्रीय वित्त आयोग. बघा आता केंद्रीय वित्त आयोग काय करतो, केंद्राकडे जो महसूल प्राप्त होतो तर तो महसूल त्याचे वाटप जे आहे ते केंद्र व राज्यांमध्ये करण्याविषयी शिफारसी करतो केंद्राला. ओके, आणि विकेंद्रित तत्वाच्या आधारावर ही वाटप केले जाते मित्रांनो, लक्षात घ्यायचं. केंद्रीय वित्त आयोगाचे जे काम आहे ते न्याय व समता या तत्वावर आधारित असते. न्याय व समता म्हणजे कुठलाही भेदभाव वगैरे कुठल्याही राज्यासाठी केला जाणार नाही आणि याच तत्वावरती ते महसूल विभागणी केली जाते. बघा आता वित्त आयोग जे आहेत त्यामध्ये त्यांचे अध्यक्ष कोण आहेत हे विचारतात तुम्हाला. डायरेक्टली आपण ते अध्यक्ष वगैरे बघूया आणि त्यानंतर जे काही लेटेस्ट वित्त आयोग आहे त्याविषयी आपण माहिती बघूया. आतापर्यंत 16 वित्त आयोग आहे. त्यातील पहिल्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते, पहिल्या वित्त आयोगाची स्थापना 1951 ची आहे आणि अध्यक्ष जे आहेत ते केसी नियोगी हे होते. विचारतात तुम्हाला, विचारलेला आहे ऑलरेडी, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. इथं बघा लिहितो मी वित्त आयोग. तर पहिला वित्त आयोग 1951 ची स्थापना, केसी नियोगी अध्यक्ष. दुसरा वित्त आयोग 1956 ची स्थापना आहे आणि के संथनाम हे त्या आयोगाचे अध्यक्ष होते. तिसरा वित्त आयोग 1960 चा आहे मित्रांनो. सर्व वित्त आयोगाचे डायरेक्टली जर शक्य असेल तुम्हाला तर पाठच करून घ्या. ए.के. चंदा तिसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष 1960 च्या. त्यानंतर चौथ्या 1964 ला पी.व्ही. राजमन्नार हे होते, पी.व्ही. राजमन्नार. त्यानंतर पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष 1968 ला महावीर त्यागी. त्यानंतर सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मित्रांनो 1972 ला के ब्रह्मानंद रेड्डी हे होते, के ब्रह्मानंद रेड्डी. सातव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बघा विचारलेले आहेत आयोगाने. 1977 चा हा सातवा वित्त आयोग होता आणि याचे अध्यक्ष जे आहेत ते जे.एम. शेलार हे होते, जे.एम. शेलार. त्यानंतर आठव्या वित्त आयोग जो की 1983 चा आहे, तर त्याचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण हे आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे, लक्षात ठेवा. नववा वित्त आयोग जो की 1987 ला स्थापन झालेला आहे, तर त्याचे अध्यक्ष एन.पी.के. साळवे हे होते. त्यानंतर दहावा वित्त आयोग मित्रांनो, दहावा वित्त आयोग जो स्थापन झाला होता तो 1992 चा होता आणि त्याचे अध्यक्ष जर बघितलेत आपण तर के.सी. पंत हे होते. त्यानंतर 11वा वित्त आयोग 1998 ला स्थापन झालेला होता आणि याचे अध्यक्ष ए.एम. खुसरो हे 11व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. 12वा वित्त आयोग जो आहे तो 2002 चा आहे. 2002 मध्ये सी रंगराजन 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, सी रंगराजन. त्यानंतर 13वा वित्त आयोग आहे मित्रांनो 2007 चा. तुम्ही जरी हे ऐकलं तुमच्या कानावरून गेलं तरी एक्झाम मध्ये तुम्हाला क्लिक होऊ शकतं. 13वा वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर हे आहेत होते. त्यानंतर 14वा वित्त आयोग जो आहे तो आहे 2012 चा आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत ते वाय.व्ही. रेड्डी होते. 15वा वित्त आयोग जो आहे तो आहे 2017 चा आणि एन.के. सिंग हे या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. 16वा जो आहे तो 2023 चा वित्त आयोग, तर त्याचे अध्यक्ष जे आहेत ते अरविंद पनगारिया. ओके, 31/12/2023 ला या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली होती. बघा मित्रांनो, यातील महत्त्वाचे वित्त आयोग जे आहेत आपल्यासाठी अभ्यासण्यासाठी ते 12वा, 13वा, 14वा, 15वा हे जे आहेत ते रिसेंट आहेत आणि त्याच्याविषयी आपल्याला अधिक माहिती बघायची आहे. मग आता हे वित्त आयोग आणि त्यांचे अध्यक्ष लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवावेच लागतील, कारण आता बघा काही गोष्टी तुम्हाला पाठ कराव्याच लागतील, त्यापैकी ही एक गोष्ट आहे. बघा आता आपण 12व्या वित्त आयोगाविषयी माहिती बघणार आहोत. 12वा वित्त आयोग, तर 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? सी रंगराजन. 12वा वित्त आयोग अध्यक्ष सी रंगराजन. ओके, याची स्थापना कधी झालेली होती तर 2003 मध्ये, लक्षात ठेवायचं. 2003 मध्ये 12व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे आणि शिफारसी ज्या लागू झाल्या होत्या त्या 2005 ते 2010 साठी लागू होत्या. आणि एक लक्षात घ्यायचं की जी स्थापना असते आणि ज्या शिफारसी असतात त्यामध्ये अंतर असते, वर्षांचं अंतर असतं त्यामध्ये. सो ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.
बघा, एक नोट करण्यासारखी गोष्ट अशी की वित्त आयोगाच्या ज्या शिफारसी असतात, वित्त आयोग या ज्या शिफारसी करतं की किती महसूल वगैरे वाटायचा आहे, किती पर्सेंट, तर त्या केंद्र सरकारवर बंधनकारक नसतात, कंपल्सरी नसतात. ओके, म्हणजे कंपल्सरी नाही केंद्रावर, त्या ऑप्शनल आहेत. केंद्र ते स्वीकारेल किंवा स्वीकारणार नाही, हे लक्षात ठेवायचं. स्टेटमेंटमध्ये बऱ्याचदा विचारलं जातं. 12व्या वित्त आयोगाच्या ज्या महत्वाच्या शिफारसी आहे बघा, ज्याचे अध्यक्ष सी रंगराजन हे आहेत होते, तर त्यातील महत्वाच्या शिफारसी बघा. राज्यांना कर महसुलातील वाटा 30.5% देण्यात यावा. महत्वाची शिफारस आहे बघा. प्रत्येक जो वित्त आयोग आहे त्याने अशा प्रकारची शिफारस केलेली आहे. आणि ही जी टक्केवारी आहे ती तुम्हाला मेन्सला बऱ्याचदा विचारलेली आहे, त्यामुळे टक्केवारी सहित तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे राज्यांना कर महसुलातील वाटा 30.5% असावा, असं 12व्या वित्त आयोगाने शिफारस केली होती. आणि या 12व्या वित्त आयोगानुसार सर्वाधिक जो महसूल आहे तो कोणत्या राज्यांना मिळालेला आहे, तर पहिल्या नंबरला आहे उत्तर प्रदेश, त्यानंतर दुसऱ्या नंबरला आहे बिहार, तिसऱ्या नंबरला आहे आंध्र प्रदेश आणि चौथ्या नंबरला आहे वेस्ट बेंगॉल. आणि महाराष्ट्राला मिळणारा वाटा किती होता, 4.9%. ओके, महाराष्ट्राच्या ईशावरती एवढा वाटा या 12व्या वित्त आयोगानुसार आला होता, 4.9%, अराउंड 5%. तर अशा प्रकारे 12वा वित्त आयोग, एवढी जरी माहिती तुम्ही लक्षात ठेवली, राज्यांना कर महसुलातील वाटा 30% दिला होता. सर्वात जास्त कर महसूल यूपी, देन बिहार, देन आंध्र प्रदेश, देन वेस्ट बेंगॉल, आणि महाराष्ट्राला 4.9% यापैकी मिळालं होतं. बघा, आता पुढचा वित्त आयोग आपण बघूया. 13वा वित्त आयोग. 13वा वित्त आयोग. 13वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, कमेंट करा बघा. तुम्हाला सोबत सोबत जर तुम्ही कमेंट केलं तर तुम्हाला समजण्यास इझी होईल, किंवा तुम्हाला एक, जेव्हा आपण चुकतो बघा तेव्हा जास्त लक्षात ठेवण्याची आपली पॉवर जी आहे ती वाढते. म्हणजेच एखादी गोष्ट जर तुम्ही बरोबर सोडवली तर ती तुम्ही फ्युचरमध्ये विसरू शकतात, पण तुम्ही जर चूक केली तर तुम्ही ती शक्यतो विसरत नाही. त्यामुळे चुका करा आणि त्यातून शिका. विजय केळकर, 2007चा हा 13वा वित्त आयोग होता. 2007ची स्थापना आहे. शिफारशी ज्या आहेत त्या 2010 ते 2015 साठी लागू होत्या. तर शिफारसी काय होत्या बघा. आता महसुलातील वाटा, म्हणजे राज्यांसाठी जो महसूल आहे त्या महसुलातील वाटा 32% करण्यात यावा. ओके, मग 32% जर केला तर सर्वात टॉपला जे आहे कोणत्या राज्याला मिळाला होता, यूपीला महसूल, देन बिहार, त्यानंतर वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल, आणि त्यानंतर एमपी. महाराष्ट्राला बघा 5.19% महसूल जो आहे तो मिळाला होता. मग आता 12व्या वित्त आयोगाने 30.5% सांगितलं होतं, 13व्याने 32 सांगितलं होतं. 32% म्हणजे महसुलामध्ये वाढ केलेली आहे त्यांनी राज्यांना देण्याच्या. अशा प्रकारे हा 13वा वित्त आयोग आहे. पुढचा जो आहे तो 14वा वित्त आयोग आपण बघूया. 14वा वित्त आयोग. 14व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते मित्रांनो ते वाय.व्ही. रेड्डी हे होते. वाय.व्ही. रेड्डी. आणि सचिव जर तुम्हाला विचारले 14व्या वित्त आयोगाचे तर ते ए.एन. झा म्हणजे अजय नारायण झा. अजय नारायण झा हे ॲज अ सचिव म्हणून 14व्या वित्त आयोगामध्ये कार्यरत होते. मग या वित्त आयोगाची स्थापना 2013ला झाली होती. शिफारसी ज्या आहेत त्या 2015 ते 2020 साठी लागू होत्या. आणि यांनी जो महसुलातील वाटा आहे राज्यांना देण्यासाठी तो 42% सांगितला. 42%. मग टॉपला जे राज्य आहे बघा, ॲज युजल यूपीला सर्वात जास्त महसूल मिळाला, जो की अराउंड 17% होता. त्यानंतर बिहारला, त्यानंतर वेस्ट बेंगॉलला, आणि त्यानंतर मध्य प्रदेशला. म्हणजे ॲज इट इज जर तुम्ही बघितलं तर 13वा वित्त आयोग आणि 14व्या वित्त आयोगामध्ये महसुलामध्ये जवळपास समानता तुम्हाला दिसेल. महाराष्ट्राचा जो वाटा आहे यामध्ये महाराष्ट्राचा, तर तो वाटा होता 5.52%. एवढा महसूल महाराष्ट्राला अलॉट करण्यात आला होता. सर्वाधिक कमी वाटा कोणाचा होता तर सिक्कीमचा होता. सिक्कीमला 0.36% महसूल जो आहे त्यापैकी मिळाला होता. आता या वित्त आयोग स्थापना करण्यामध्ये महत्वाचे व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि ऑस्ट्रेलियाला मिळता जुळता असा आपला वित्त आयोग हे कॉन्सेप्ट आहे, भारताचा जो वित्त आयोग आहे ती. पुढचा वित्त आयोग आहे बघा 15वा वित्त आयोग.
15वा वित्त आयोग. तर 15वा वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत? NK सिंग, नंदकिशोर सिंग असं यांचं पूर्ण नाव आहे. 2017चा हा वित्त आयोग आहे. याच्या शिफारसी 2020 ते 25 पर्यंत लागू होत्या. आणि सदस्य कोण होते यामध्ये? शक्तिकांत दास हे सदस्य होते, त्यानंतर अनुप सिंग होते, डॉक्टर अशोक लहिरी होते आणि रमेश चंद हे होते. सचिव जर विचारले तुम्हाला 15वा वित्त आयोगाचे सचिव कोण होते, तर अरविंद मेहता हे होते. अरविंद मेहता 15वा वित्त आयोगाचे सचिव. जर तुम्हाला 14व्याचे विचारले तर अजय नारायण झा, 15व्याचे विचारले तर अरविंद मेहता. आता 15व्या वित्त आयोगाने जो राज्यांसाठी महसूल आहे तो 1% कमी केला होता, म्हणजे 41% तो आणला होता. सो वित्त आयोगानुसार 2020 ते 25 या कालावधीसाठी राज्यांना 41% महसूल मिळणार होता. आणि मित्रांनो 16व्या वित्त आयोगाच्या अजून शिफारसी ज्या येतील त्या तुम्हाला यामध्ये ऍड कराव्या लागतील. सो अशा प्रकारे हे वित्त आयोग हे चॅप्टर आहे. कंपॅरेटिव्हली खूप इझी आहे, थोडा पाठांतराचा भाग आहे, तो करावाच लागेल आपल्याला. प्रीला यावरती एखादा प्रश्न तुम्हाला दिसेल, पण तो प्रश्न चुकायला नको, त्यामुळे चांगलं करणं गरजेचं आहे. मेन्सला तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. हे लेक्चर मेन्स ओरिएंटेड थोडं रिव्हिजन टाईपमध्ये आहे. सो आय होप की तुम्हाला सर्व एक्झॅक्ट माहिती जी आहे मी दिलेली ती कळली असेल. यामध्ये काही त्रुटी असल्यास तुम्ही मला कळवू शकतात, कमेंट सेक्शन आहे त्यासाठीच. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.